महाशिवरात्री निमित्तानं श्री क्षेत्र भीमाशंकर इथं मंदिराला फुलांची आणि विद्युत रोषणाईची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। यासाठी मंदिर प्रशासनाने 2 टनपेक्षा अधिक फुलांचा वापर केला। पोलीस प्रशासनाने सुद्धा महाशिवरात्री निमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून चोख बंदोबस्त ठेवला। राज्यात सर्वत्र महाशिवरात्रीच्या उत्सवाची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते। मी सध्या 12 ज्योतिर्लिंग असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर या मंदिरामध्ये आणि या मंदिरामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ही तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते। आकर्षक फुलांची सजावट संपूर्ण मंदिर परिसराला करण्यात आलेली आहे। 2 टनांपेक्षा अधिक फुलांचा वापर खरं तर या संपूर्ण मंदिराला सजवण्यासाठी करण्यात आलेला आहे। तर मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत रोषणाई संपूर्ण मंदिर परिसराला करण्यात आलेली आहे। राज्यभरातून नव्हे तर देशभरातून भाविक खरं तर श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी येतात आणि दर्शन घेत असतात। त्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर मंदिर प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल यांनी जय्यत अशी तयारी ही संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये केल्याचे एकंदरीत पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये ही संपूर्ण तयारी आहे। यासाठी जर आपण पाहिलं तर गेले 2 दिवसापासून हे संपूर्ण जे कारागीर आहेत ते या ठिकाणी फुलांची सजावट करताना एकंदरीत पाहायला मिळतात। तर या संपूर्ण ठिकाणी पोलिसांनी चोख असा बंदोबस्त लावल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। 250 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक DYSP असतील, 3 PI असतील आणि त्यानंतर इतर कर्मचारी खरं तर या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये चोख बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेले। त्यानंतर मंदिर प्रशासनानेही भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी जय्यत अशी तयारी ही केल्याचं पाहायला मिळतंय। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र भीमाशंकर।